लाडकी बहीण योजनेतल्या फसवणुकीची आहे। होय, लाडकी बहीण योजनेसाठी पुरुषांनी महिलांचे फोटो लावलेत आणि अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। योजनेचा लाभ मिळावा यासाठी 12 भावांनीच महिलांचे फोटो लावले, स्वतःचा अर्ज भरल्याचं महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आलंय। नेमकं काय केलंय या भावांनी बघूया। 12 भावांचा लाडकीच्या पैशांवर डल्ला। फोटो, आधार कार्ड महिलांचं, अर्ज मात्र पुरुषांचा। लाडकीत गैरप्रकार रोखण्याचं आव्हान। राज्यात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत रोज नवनवे गैरव्यवहार समोर येत आहेत। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अनेक भावांनी या योजनेत घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कन्नड तालुक्यातल्या 12 पुरुषांनी महिलांचे फोटो लावून अर्ज भरल्यानं एकच खळबळ उडाली आहे। महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास हा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय। लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 12 पुरुषांचे अर्ज आलेले आपल्याला आढळून आले होते। काही अर्जांवर फोटोज हे पुरुषांचेच होते, मात्र आधार कार्ड महिलांचं वापरलेलं असल्यामुळे आम्ही परत आमच्या यंत्रणांना सूचना देतोय की यामध्ये जे अर्जांचं व्हेरिफिकेशन आहे ते व्यवस्थित करावं, काळजीपूर्वक करावं आणि जर अशा काही घटना उघडकीस येत असतील तर त्यावर तात्काळ आम्हाला रिपोर्टिंग करावं, जेणेकरून ते त्या अर्जांचं डिलीट करणं असेल किंवा वरिष्ठ पातळीवर त्याचं रिपोर्टिंग असेल हे आम्हाला करता येईल। एकीकडे या योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीमध्येच शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये वाद रंगलाय। दरम्यान योजनेला खीळ बसावी यासाठी विरोधकांचा डाव असल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे। काही लोकांचा आक्षेप होता की ही योजना सक्सेस होणार नाही, परंतु याचा दुरुपयोग काही दलालांनी काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। मुळामध्ये योजना सुरू झाली त्या काळामध्ये चुकीचे फोटो लावून चुकीचं करून किती फॉर्म रिजेक्ट झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल होणार आहे, परंतु या योजनेला खीळ बसावी हा जो काही अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे। यापूर्वी देखील सातारा आणि इतर ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं होतं। सुमारे 1.5 कोटी गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळालाय। राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे। योजनेत पारदर्शकता आणणं आणि गैरप्रकार रोखणं हे मोठं आव्हान सरकारी यंत्रणेसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।